मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची छाननी आता सुरू झालेली आहे आणि बऱ्याच लोकांचे स्टेटस आता चेंज होताना दिसत आहेत. याच्यामध्ये असं लक्षात आलं, की खूप लोकांचे फॉर्म हे बाद होत आहेत. त्याची नेमकी काय कारणं आहेत? कशामुळे फॉर्म हे बाद होत आहेत? आणि आता हे बाद झालेले जे फॉर्म्स आहेत, त्यांच्याबरोबर आता काय होणार आहे? त्या लोकांना नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे का? किंवा ॲप्लिकेशनमध्ये काही एडिट करण्यासाठी काही मेथड्स येणार आहेत का? या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजेच आपला बँकाचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आपण भरले होते, जे कसे भरायचे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही, आपण शिकलो होतो. तरीसुद्धा बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत. त्याची नेमकी काय कारणं आहेत आणि हे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत, त्याचं आता पुढे काय होणार आहे? याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल आपला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे जर फॉर्म रिजेक्ट झाले असतील, तर ते काय कारणाने रिजेक्ट झाले, त्याच्यापेक्षा वेगळं कारण जर तुमचं काय असेल, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आपण आता एक-एक करून बघूयात, की नेमकं ॲप्लिकेशन हे कसं चेक करायचं आहे आपल्याला. शासनाच्या डायरेक्शन्सनुसार काय झालेलं, की ज्या लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, रिजेक्ट म्हणजे हे पार्शियली रिजेक्टेड या स्टेटसमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यासाठी लोकांना एस-एम-एस जाणार आहे, असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. तर काही लोकांना याचे एस-एम-एस आले असतील. त्याच्यानुसार सुद्धा ते चेक करू शकतात, की आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का? की आपल्याला याच्यामध्ये काही करायचं आहे का? दुसरं आपण काय करायचं आहे, आपला जो नारी शक्ती दूत जे ॲप आपण डाउनलोड केलं होतं फॉर्म भरण्यासाठी, ते ओपन करायचं आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं की केलेले अर्ज. या बटनावरती जेव्हा आपण क्लिक करू, तेव्हा आपण जे फॉर्म्स भरले होते, त्या फॉर्म्स आपल्याला दिसणार आहेत, की तुम्ही जे फॉर्म भरले तुमच्या मोबाईलवरून भरले होते. तो 1 फॉर्म असेल, 2 फॉर्म असेल किंवा तुम्ही जास्त लोकांचे फॉर्म त्याच्यावरून भरलेले असतील. त्याच्यामध्ये गेल्यावरती तुम्हाला जो फॉर्म तुम्ही चेक करणार आहात, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याचा स्टेटस तुम्हाला तिथे दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला असं येऊ शकतं, की डिसअप्रूव्हड झालेला आहे फॉर्म. डिसअप्रूव्हड म्हणजे तो फॉर्म तुमचा पार्शियली रिजेक्ट केलेला आहे. मग तो आपण ओपन करायचा आहे. जो डिसअप्रूव्हड फॉर्म माझा आहे, जे ॲप्लिकेशन डिसअप्रूव्हड झालेलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती ते ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दिस सर्व्हे रिजेक्टेड असं एक तुम्हाला वरती टॅब दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला त्याचं रिझन दिसेल. म्हणजे काय कारण आहे बाबा, हा फॉर्म नेमका कशामुळे रिजेक्ट झालेला आहे आणि तो क्लिक केल्यानंतर मला ते कारण कळणार आहे आणि ते कारण मी समजावून घ्यायचं आहे. आता हे रिजेक्शन होण्याची एक-एक कारणं आपण बघूयात, की कोणकोणत्या कारणामुळे नेमके हे फॉर्म्स रिजेक्ट झालेले आहेत. सगळ्यात पहिलं कारण याच्यामध्ये दिसलं आहे, की बाबा तुमचा जो फॉर्म आहे तो इंग्रजी भाषेमध्येच भरलेला असावा. बऱ्याच लोकांनी याच्यावरती प्रश्नही उमटवले, की बाबा इंग्रजीत का फॉर्म करावा? आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी आपली मातृभाषा आहे, तर इंग्रजीत फॉर्म कशासाठी भरायला पाहिजे? त्याच्यासाठी मी तुम्हाला कारणं सांगतो, की इंग्रजीमध्ये फॉर्म का असायला हवा? याच्यामध्ये नेसेसरी डॉक्युमेंट जे आपण बघितले होते, जे आपलं आधार कार्ड आहे आणि आपलं बँकेचं जे अकाउंट आहे, बँकेचं पासबुक जे आपल्याला अपलोड करायचं आहे. तुम्ही जर बघायला गेला तर बँकिंगचे व्यवहार हे इंग्रजीमध्येच होतात आणि आपल्या अकाउंटवरती जे नाव असतं ते इंग्रजीमध्येच असतं. दुसरं तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरती सुद्धा आपलं नाव मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असतं. पण बऱ्याच वेळेला जे मराठीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला एखादी वेलांटी, मात्रा हा जास्त कमी-जास्त झालेला असतो आणि ते नाव वेगळं दिसू शकतं. पण इंग्रजीमध्ये ह्याचे जे लेटर्स असतात ते करेक्टली आलेले असतात. त्याच्यामुळं जे आपलं आधार कार्डवरती नाव आहे आणि जे बँकेच्या अकाउंटमध्ये नाव आहे, तंतोतंत मॅच असतं आणि त्याच्यामुळे जे बेनिफिट्स आपल्याला येणार आहेत, ते बेनिफिट्स डायरेक्टली आपल्या अकाउंटवरती करेक्टली येणार आहेत आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने हा निर्देश दिलेला असावा, की तुमचा जो फॉर्म आहे, तो इंग्रजी भाषेमध्येच तुम्ही भरावा. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. उगाच आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठीतच फॉर्म का नाहीये? या गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा आपण तो इंग्रजीमध्येच भरावा. तुम्ही म्हणाल, की हे गव्हर्नमेंटने आपल्याला अगोदर डायरेक्शन्स द्यायला हव्या होत्या, की इंग्रजीमध्येच फॉर्म भरावा. या डायरेक्शन्स काही अंशी लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या. व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण सांगितलं होतं, की हे फॉर्म्स तुम्ही इंग्लिशमध्ये भरा, मराठीमध्ये भरू नका. आता असू द्या, जे असेल ते असेल. पण तुम्ही जर फॉर्म मराठीमध्ये भरला असेल, तर तुम्हाला तो आता एडिट करायचा आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत एडिट केलं नसेल, तर एडिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तो जो फॉर्म आहे तुमचा तुम्हाला चेंज करायचा आहे आणि तो इंग्लिश लँग्वेजमध्ये जसे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती डिटेल्स आहेत त्याच्याप्रमाणे तो भरून घ्यायचा आहे आणि तरच तुम्हाला याचं बेनिफिट मिळणार आहे. त्याच्यामुळे चर्चा करण्यापेक्षा हा फॉर्म आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये पटापट भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचं बेनिफिट्स मिळेल. पुढचं रिजेक्शनचं रिझन असं आलेलं आहे, की अर्जदार हा केंद्र किंवा राज्य शासनाच्या ज्या वेगळ्या-वेगळ्या योजना आहेत, त्याचा ऑलरेडी तो बेनिफिट घेत आहे. ती व्यक्ती लेडीज आपण याच्यामध्ये म्हणूया, ती याचं बेनिफिट घेत आहे आणि ज्याची जी अमाउंट आहे ती 1500 किंवा ₹1500 जास्त आहे. त्याच्यामुळे त्या महिलेला याच्यामध्ये या योजनेचा लाभ हा घेता येणार नाहीये. आपण अगोदरच पाहिलं होतं, की आपण जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा बेनिफिट्स घेत असू, तर ते आपल्याला डिक्लेअर करायचे आहेत. डिक्लेअर न करताही कोणी जर फॉर्म भरला असेल, तर ते आधार कार्डला लिंक्स आहेत त्या सगळ्या योजना. त्या आधार कार्डवरून तुमची माहिती ही गव्हर्नमेंटला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं हे दुसरं एक कारण आहे. पुढचं कारण आहे, की फॉर्मवरती जे नाव आहे आणि जे बँकेच्या पासबुकवरती आपलं नाव आहे, ते तंतोतंत मॅच होत नाही. याच्यामध्ये असं लोकांनी केलेलं आहे, की स्पेलिंग्स जे आपण एंटर करतो आहोत, त्या
एक्झॅक्टली जशा तशा स्पेलिंग्स आपण एंटर केलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे हा फॉर्म लोकांचा रिजेक्ट झालेला आहे. दुसरं आहे की जन्म ठिकाण काही जणांचं आहे की जे महाराष्ट्रामध्ये जन्मलेले नाहीयेत, पण महाराष्ट्रीयन मुलासोबत त्यांचं लग्न झालेलं आहे. तर त्या महिलांनी काय करायचं आहे की त्यांच्या पतीचा जो अधिवास प्रमाणपत्र आहे, जे जुने कागदपत्र जे आवश्यक आपण चर्चा केलेली होती आपल्या व्हिडिओजमध्ये, ते कागदपत्र त्यांना अपलोड करायचे आहेत. म्हणजे त्यांचा फॉर्म व्हायला पात्र होणार आहे आणि हे रिजेक्शन झालेलं जे रिझन आहे त्याचं ते फुलफिलमेंट करून तो फॉर्म पुन्हा एकदा प्रोसेसमध्ये येऊ शकतो. पुढचं एक रिझन आहे की जे बँक अकाउंट आपण तिथे एंटर केलेलं आहे, ज्याचा पासबुकचा फोटो आपण अपलोड केलेला आहे, ते वैयक्तिक बँक अकाउंट नाहीये. म्हणजे जॉइंट अकाउंट्स बऱ्याच लोकांनी अपलोड केलेलं आहे. तर आपण पाहिलं होतं की जॉइंट्स अकाउंट याला चालणार नाहीये. तुमचं वैयक्तिक अकाउंट असावं, ते तुमच्या आधार कार्डला लिंक असावं, म्हणजे तुमच्या त्या अकाउंटला तुमचे बेनिफिट्स येतील. नंतर होतं की जे हमीपत्र आपल्याला जॉइन करायचं होतं, त्या हमीपत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी टिक करायचे राहून गेलेले आहेत. ज्या गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल आहेत, त्या आपल्याला टिक करायच्या होत्या आणि त्या टिक केल्यानंतर त्या हमीपत्रावरती आपल्याला खाली साइन करून, स्कॅन करून ते अपलोड करायचं होतं. तर बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, की ते हमीपत्र जस्ट अपलोड केलेलं आहे. काहींनी त्याच्यावर साइन करायची राहून गेलेली आहे, काहींची एखादी गोष्ट टिक करायची राहून गेलेली आहे. या एका रिझनमुळे सुद्धा ते फॉर्म्स हे पार्शियली तुमचे डिसअप्रूव्हड झालेले आहेत आणि ते एक रिझन याच्यामध्ये प्रामुख्याने आलेलं आहे समोर. हमीपत्रावरती सही केलेली नाही. आपण आता बघितलं, की काही लोकांनी त्याच्यावर सहीच केलेली नाहीये. तर तुम्हाला ते हमीपत्र पुन्हा एकदा सही करायचे आहे आणि जेव्हा कधी ते तुम्हाला अवेलेबल होईल पुन्हा अपलोड करण्यासाठी, तेव्हा तुम्ही ते अपलोड करू शकता. आणखी एक रिझन असं याच्यामध्ये समोर आलं, की आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी तुमच्या संलग्न नाहीये. आपण पाहिलं होतं, की तुमचं जे आधार कार्ड आहे, ते तुमच्या बँक अकाउंटशी तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. तर ज्यांना कोणाला असा एरर आला असेल, त्यांनी ते लिंक करून घ्यायचं आहे किंवा काहींनी बऱ्याच जणांनी काय केलं, आधार कार्डचा जो नंबर आपल्याला एंटर करायचा असतो, तो चुकीचा एंटर झालेला आहे. एखादा डिजिट कुठेतरी त्याची चूक झालेली आहे आणि मग आपण अपलोड केलेलं आधार कार्ड आणि टाकलेला नंबर हे तंतोतंत मॅच व्हायला पाहिजे. तर त्याचंही मॅचिंग नाही. त्या एका रिझनमुळे बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. नंतर आहे की फॉर्म जो आहे आपला, ज्याच्यावरती आपण डिटेल्स भरलेले आहेत, त्या आधार कार्डला तंतोतंत मॅच करत नाही. म्हणजे जसं माझं नाव आहे, जसा माझा पत्ता आहे, तसाच्या तसा मला तो फॉर्मवरती व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि तो तसा न भरल्यामुळं त्या एका कारणामुळे बरेच फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. दुसरं बऱ्याच लोकांनी आणखी एक चूक याच्यामध्ये काय केलेली आहे, की जे आधार कार्ड आणि वोटर आयडी जे आपण अपलोड केलेले आहेत, म्हणजे मतदान कार्ड, त्याची मागची बाजूच स्कॅन केलेली नाहीये. फक्त समोरच्या बाजूचं स्कॅनिंग केलेलं आहे किंवा फोटो घेतलेला आहे आणि तो अपलोड केलेला आहे. तर आपण सांगितलं होतं, की मागची बाजू सुद्धा तुम्हाला स्कॅन करायची. याच्यावरती आपला पत्ता असतो, म्हणजे आपला ॲड्रेस त्याच्यावरती व्यवस्थितपणे मेन्शन केलेला असतो, आपण कुठले रहिवासी आहोत. तर ते मागची बाजू अपलोड न केल्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. तर तुम्हाला जेव्हा एडिटचं ऑप्शन अवेलेबल होईल किंवा ज्यांनी कोणी आत्तापर्यंत फॉर्म तुमचे एडिट केले नसतील, त्यांना ही चूक दुरुस्त करण्याची संधी आहे. ते लोकं या सगळ्या ज्या गोष्टी त्यांना रिजेक्शन रिझनमध्ये आलेल्या आहेत, त्या एक-एक गोष्टीची पूर्तता करून पुन्हा एकदा तो फॉर्म सबमिट करू शकतात आणि तो फॉर्म पुन्हा एकदा प्रोसेसमध्ये अप्रूव्हलच्या प्रोसेसमध्ये त्यांचा येऊन जाईल आणि ते त्या योजनेला एलिजिबलही होतील. आशा करतोय की रिजेक्शनचे रिझन जे वेगळे-वेगळे लोकांना आलेले आहेत, ते तुम्हाला समजले असतील. तुम्हालाही असा कुठला वेगळा रिझन याच्यापेक्षा आला, तुम्ही मला तो कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. वेगळे-वेगळे विषय आपण हे फायनान्शियल फील्डच्या बाबतीत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती घेऊन येत असतो. तर तुम्हाला चांगलं नॉलेज हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत असतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन विषयाबद्दल आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.